बढतीच मिळत नाहीये त्याला. जसं काय त्याच्या पुढच्याने फेरपंचित केली. बाकीचा मागून UPSI होतं काय DYSP होतं हे आपलं तिथंच आहे. हे आरक्षणाचे दुष्परिणाम आहे. तुम्हाला पोरं पोरी उच्च शिक्षणात घालायचे, तुम्हाला आरक्षणाशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे आरक्षण घ्या, लाजू नका. कुणी काही म्हणू नका की आपल्याला नको तुपल्याला नको. पोरं सुखी समाधानी करायचं असले, आपलं लेकरू जर एकदा नोकरीला लागलं, सगळ्यात मोठा सुखी संसार ते वे आणि ती समाज सुद्धा सुखी होणार आहे. आणि शेवटचं जाता जाता एक तेवढं सांगतो, आपल्या आपल्यात वादा करू नका, ते टाळायचा प्रयत्न करा. काही फरक पडत नाही. एखाद्यानं आपल्याला जर 4 शिवाय दिल्या ना, आपण म्हणायचं ऐकलंच नाही, आपल्यापेक्षा वयाला मोठा आहे. आणि लहान दिला की म्हणायचं जाऊ आपल्यापेक्षा लहान आहे. एकमेकाच्या शक्यतो वाद आपण टाळा, व्यसनाईक सोडा. आणि शेवटी जाताना सांगतो, आपला विचार कधीच फुटू देऊ नका. तुम्हाला तारीख नाही देऊन जर ग्राउंडवर तुम्ही एवढे जमलात ना, आज तुम्ही राज्य पुरा हाजरीला एकट्याने म्हणून समजा. अरे हे नुसतं एकटं माचनूर गाव आहे. आणि नाही सांगून सांगितलं असतं तर ठीक होतं. मी थांबणार नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. याला म्हणत मराठी 2 घंट्यात लगे व्यासपीठ बांधलं की लोक धरून आणले बसले सगळे पुढे आणून. तुम्ही अशी एकजुटता केली ना, तुमचे मानच उंचणार. तुमच्यावर कसला संकट यावं द्या, तुमचा मनोज जरा तुमचा पोरगा तुमच्या पाठीशी. एक जीवाने राहा, सुखी समाधानी राहा, लेकर शिकवा, मोठे करा. तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देताना थांबतो, कारण मला मंगळवेढ्याला उद्घाटनाला जायचंय. धन्यवाद. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.